नमस्कार, मी उज्ज्वला मिलिंद खानवे, प्रभाग क्रमांक 3 मधून आम्ही इच्छुक आहोत. ताई 21 नोव्हेंबर रोजी त्रिमूर्ती गार्डनमध्ये जे महाआरोग्य शिबिर तुम्ही मिलिंद बापू खानवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन केलं होतं, त्याबद्दल काय बोलाल? आदरणीय मिलिंद बापू खानवे यांच्या आपण वाढदिवसानिमित्त जे महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं, त्यामध्ये जवळजवळ 5,200 ते 5,500 लोकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. हा आरोग्य शिबिराचं स्वरूप कशा पद्धतीनं होतं? याच्यामध्ये हिमोग्लोबिन तपासणीपासून, जनरल तपासणीपासून हिमोग्लोबिन, परत त्याच्यामध्ये फिजिओथेरपी, त्याच्यामध्ये स्त्रियांचे आजार, परत अजून डोळ्यांच्या तपासण्या, आणि विशेष करून आहे ना माझ्या महिला भगिनींसाठी ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे म्हणा किंवा वेळेअभावी म्हणा त्यांना दवाखान्यापर्यंत जाता येत नाही, त्याच्यामुळे ना ब्रेस्ट कॅन्सरची आपण तपासणी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये जवळजवळ 150 ते 200 महिलांनी तपासण्या केल्या. आणि फक्त हे तपासण्या नसून म्हणजे देव करो अशी वेळ कोणावरती पण येऊ नये, पण नुसत्या तपासण्या नसून त्याच्या पुढचे जे उपचार आहेत तेही आपण फ्रीमध्ये त्यांना देणार आहोत. दिव्यांगांसाठी वगैरे काय ठेवलं होतं का तुम्ही? हो, दिव्यांगांसाठी आपण जे कृत्रिम पाय हात जे असतात त्यांनाही आपण ते दिले. म्हणजे किती साधारण तुमच्या अंदाजे किती लोकांनी त्या कृत्रिम जे हात असतील पाय असतील त्याचा लाभ घेतला असेल? जवळजवळ 50-60 लोकांनी त्याचा लाभ घेतला. अच्छा, म्हणजे मला वाटतं लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत ही तपासणी तुम्ही केली आणि त्याच्यानंतर पुढील उपचार त्यांना तुमच्यातर्फे मोफत आहे असं म्हणायचं? हो हो, नुसते फक्त हे तपासण्या नसून इथून पुढचे जे उपचार आहेत ना ते सुद्धा आपण त्यांना फ्रीमध्ये देणार आहोत. हे आरोग्य तपासणी झाल्यानंतर आता तुम्ही म्हणताय की लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत ह्या तपासण्या मोफत तुम्ही झाल्यात आणि पुढचा त्यांचा खर्च आहे ते म्हणजे मोफतच होणार आहेत. तर तुम्ही आता महिला भगिनी म्हणलात किंवा वयोवृद्ध म्हणलात की लोकांच्या चेहऱ्यावर काय म्हणजे कशा पद्धतीच्या भावना होत्या? खूप ते आनंदी होते. म्हणजे आपण जो उपक्रम राबवला ना तो लोहगावमध्ये आतापर्यंत एवढा भव्य स्वरूपाचं जे शिबिर झालंच नाही. ओके. हो, त्यांना ते खूप आमच्या म्हणजे याच्यामध्ये आमच्याकडनं खुश आहेत. महिला भगिनींसाठी त्याच दिवशी तुम्ही खेळ पैठणीचा कार्यक्रम ठेवला होता, त्याला महिला भगिनींचा प्रतिसाद कसा होता? आमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त महिला या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या. साधारण किती महिला होत्या? जवळजवळ 6-7 हजार महिला आल्या होत्या. ओके. हो. आणि कशा काय स्वरूप काय होतं? त्यांना आपण 5 लकी ड्रॉ विजेत्या 5 महिलांना आपण इलेक्ट्रिक बाईक दिल्या. इलेक्ट्रिक बाईक? हो, इलेक्ट्रिक बाईक. आणि 1 ते 2 नंबर काढले त्यांनाही इलेक्ट्रिक बाईक दिल्या. आणि पैठणी म्हणजे प्रत्येक विजेत्या महिलेला पैठणी. हो. आणि ज्या बाकीच्या महिला आलेल्या होत्या, तुम्ही 6 ते 7 हजार समथिंग असं आलेल्या होत्या महिला, त्यांना काय म्हणजे भेट स्वरूपात काय दिलं? त्यांना प्रत्येकी 1 साडी भेट दिली. समजा आता ज्यांना ई बाईक भेटलेली आहे, एखाद्या महिलेची प्रतिक्रिया तुम्हाला काय आली होती का कशा पद्धतीने? हो, अशा खूप आल्या. म्हणजे सगळ्यांच्याच प्रतिक्रिया आल्या असं म्हणायला काही हरकत नाही. एक आजी आहे, त्यांना ती बाईक लागली, त्यांच्या घरी नव्हतीच. आणि मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय की ज्याही 7 बाईक आपण ज्यांना दिल्या, ज्या विजेत्या महिलांना आपण दिल्या, त्या सर्वसामान्य आहेत आणि त्यांना भेटल्या त्याचा आम्हाला खूप आनंद झाला की योग्य ठिकाणी त्या बाईक गेले. ज्यांना गरज होती ना त्यांना त्या बाईक गेली. म्हणजे असं झालं की बाबा ज्या महिलांना गरज होती त्या महिलांनाच त्या बाईक मिळाल्या. आणि ह्या महिला ज्या सगळ्या आल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे होते? म्हणजे तो आनंद, त्यांचा आनंद आहे ना मी शब्दातच व्यक्त करू शकत नाही, एवढा त्यांना आनंद झालेला. आणि त्यांचा आनंद बघून आम्हाला आनंद झालेला. आणि महिलांबद्दल काय आता पुढं भविष्यामध्ये काही उपाययोजना तुम्ही राबवणार आहात? हो, तशा अनेक वेगवेगळ्या उपक्रम आपण राबवणार आहोत. योजना आहेत आपल्या डोक्यात. ज्या पद्धतीनं आता तुम्हाला खेळ पैठणीचा मध्ये महिलांनी प्रतिसाद दिला, तर आमच्या टाइम्स ऑफ पुणेच्या माध्यमातून त्या महिलांना तुम्हाला काय आव्हान करायचं आहे? भविष्यातील तुमच्या काय उपाययोजना आहेत? महिला सबलीकरण, सक्षमीकरण याच्यासाठी आपण भविष्यामध्ये अनेक वेगवेगळ्या योजना आपण राबवणार आहोत, जेणेकरून माझी महिला भगिनी सक्षम होईल. त्याच्यासाठी मी अनेक उपाययोजना करणार आहे. धन्यवाद ताई, तुम्ही टाइम्स ऑफ पुणेला वेळ दिल्याबद्दल. कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड, ब्युरो चीफ, टाइम्स ऑफ पुणे. धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.